नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे वॅकन्सी झालेली बघा मित्रांनो. नंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध रिक्त पदांची जाहिरात निघालेली आहे. ते रिक्त पदांची जाहिरात कोणती आहे, ते फॉर्म कसा भरायचा आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, 2025-2026 करता कंत्राटी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांच्या तर्फे नंदुरबार या जिल्ह्याकरता. तर बघा मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील पदभरती प्रक्रिया खाली तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर राबवण्यात येत आहे. जे विद्यार्थी सध्या जॉब करत नाही आता त्यांना कंत्राटी पद आहेत बघा मित्रांनो, हे पण खूप सारखं चांगला पगार दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, 98 वॅकन्सीज आहेत. यामध्ये पहिली वॅकन्सी आहे गायनेकॉलॉजिस्ट, फुल टाईम आहे किंवा ऑन कॉल बेसिस आहे. 75,000 फुल टाईमवाल्यांना किंवा जर कॉल टाईम बोलवलं तर 6,000 रुपये पर केस त्यांना मिळणार आहे. त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो, MD MS गायनेकॉलॉजीमध्ये पाहिजे आहे. त्यानंतर पेडिस्ट्रिशियन आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्ही ॲनास्थेटिक्स जे 5 पदे आहेत. त्यानंतर रेडिओलॉजिस्टला 1 पद आहे. फिजिशियन कंट्रोल मेडिसिनला 3 पदे आहेत. ENT सर्जनला 1 पद आहे. त्याला त्याकरता बघा मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे हे त्यांच्यासमोर दिलेलं आहे. नंतर बघा मेडिकल ऑफिसर MBBS याच्या 25 पदे दिलेले आहेत. त्याची बघा फक्त MBBS पाहिजे विथ MCA रजिस्ट्रेशन. 25 पदात आणि 60,000 रुपये त्यांना मिळणार आहे जॉबमध्ये, जे त्यांना 11 महिने 29 दिवसाचा राहणार आहे. कंत्राटी पदभरती बघा मित्रांनो. नंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आहे बघा मित्रांनो. जे पहिले 4 पदे दिले आहेत ते एक तर फुल टाईम राहतील, नाहीतर ऑन कॉल बेसिस राहील. बाकी पदे बघा मित्रांनो फुल टाईमचे राहणार आहेत तुमच्याकरता. नंतर बघा मित्रांनो, फिजिशियन कन्सल्टंटपासून बाकी फुल टाईम राहणार आहे. त्यांना पर मंथवर त्यांच्या हे मिळणार आहे. नंतर बघा मित्रांनो, वॅकन्सी दिल्या आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी, BMS पाहिजे वैद्यकीय अधिकाऱ्याला. डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरला पाहिजे मेडिकल ग्रॅज्युएट, MPH पाहिजे, MHA चलते किंवा MBA चलते, हेल्थ इन 3 इयर्स एक्सपिरियन्स. नंतर बघा मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी पुरुष, वैद्यकीय स्त्री 3 वॅकन्सी पुरुष करता, 2 वॅकन्सी स्त्रियांकरता दिलेल्या आहेत. 28,000 मानधन दिले आहे त्यांनी. नंतर वैद्यकीय अधिकारी जो आहे BMS याच्या पदाकरता 28,000 रुपयाची जे मानधन दिले जाणार आहे. नंतर बघा मित्रांनो, इंजिनियर बायोमेडिकल आहे. ग्रॅज्युएट इन बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांचं झालेलं असावं. नंतर स्टाफ नर्स फिमेल आहे बघा मित्रांनो, 17 पदे दिले आहेत. GNM करता 20,000 त्यांना पेमेंट मिळणार आहे. नंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल करता पद आहे 1. नंतर कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी आहे, त्याचे 1 पद आहे. नंतर अकाउंटंटचे 1 पद आहे. नंतर ब्लॉक कम्युनिटी मोबिलाइजचे 1 पद दिलेले आहे. तर बघा मित्रांनो, 1 ते 8 पदांची थेट मुलाखत दिनांक 6/1/2026 रोजी 10 वाजता सकाळी राष्ट्रीय आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेले आहे. बाकी बघा मित्रांनो, थेट मुलाखतीकरता उमेदवारांना सर्व डॉक्युमेंट्स व म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट व त्याचे झेरॉक्स सोबत घेऊन यायचे आहे. व चलनासह या सर्व फॉर्मच्या शेवटी चलन दिलं आहे ते पण भरून घेऊन यायचे आहे. तर आणि जर त्या वेळेस पूर्ण विद्यार्थी आले नाही तर त्याच्या पुढच्या प्रत्येक सोमवारी मुलाखत राहणार आहे. नंतर जे बाकीचे पदात बघा मित्रांनो, 9व्या क्रमांक ते 21 पदे यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे ते बाय हँड नेऊन द्यायचे आहे. तेथे 5 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025च्या म्हणतात किंवा ते कुरिअरने पण पाठवू शकतात. तर बाकी डॉक्युमेंट बघा मित्रांनो, वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र पाहिजे त्यांना, गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशन ॲज अप्लिकेबल, शासकीय एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते लावायचे आहे. जे ते मागितलं आहे कास्ट सर्टिफिकेट हे त्यांना बघा मित्रांनो 5 डिसेंबर 2025 ते 18 डिसेंबर 2025च्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना राष्ट्रीय आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे कुरिअर करावे लागणार आहे किंवा बाय हँड आणून द्यावे लागणार आहे. बाकी 18 नंतर येणाऱ्या जो अर्ज आहे त्याचा विचार केला जाणार नाही आहे. खुल्या उमेदवारांकरता 150 रुपये फी आहे. राखीव उमेदवारांकरता 100 रुपये फी दिलेली आहे. पदाद्वारे एक नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाही आहे. फक्त म्हणजे ट्रॅव्हलिंगला बाकी हे अलाउन्स मिळणार नाही आहे. बाकी 18 वर्ष कंप्लीट असल्यावर तुम्ही लहान कुटुंबाची अट लागू करण्यात आलेली आहे. सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची आहे व एकत्रित मानधनाची असून ही 11 महिने 29 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहे. नंतर वाढवू शकतात पण गॅरंटी नाही बघा मित्रांनो त्याबद्दल. बाकी केंद्र व राज्य शासनाचे नामंजूर केल्यास उमेदवारांची सेवा पूर्वसूचना न देता तत्काळ संपवण्यात येईल.
बाकी तुम्ही बघू शकता भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना बोलवण्यात येईल, त्यावेळी स्वखर्चाने तुम्हाला जायचे आहे. फॉर्म बघा मित्रांनो, दिला अर्जाचा नमुना दिला आहे, तर हा नमुना सगळ्यांना भरायचा आहे. बाकी 9 ते 21 पदावाल्यांना हा फॉर्म भरून पाठवायचा आहे, त्यांना कुरिअरने किंवा बाय हँड नेऊन द्यायचा आहे. बाकी 1 ते 8 नंबरचे जे पद आहे त्याकरता स्पेशल डायरेक्ट थेट मुलाखत घेतली जाणार आहे. तुम्ही फॉर्म बघू शकता. याची PDF आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे त्यामध्ये लिंक देणार आहे. तुमच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. बघा मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलचं पण लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थेट मुलाखत साठी बघा मित्रांनो, तुमचं क्वेश्चन जे आहेत कशा प्रकारे राहणार याबद्दल त्यांनी सिलेबस दिलेला आहे. सब्जेक्ट नॉलेज दिला आहे, रिसर्च अँड अकॅडमिक, नंतर लिडरशिप क्वालिटी, ॲडमिनिस्ट्रेटिव्हिटी आणि एक्सपिरियन्स. गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहे. प्रायव्हेट एक्सपिरियन्सला 1 मार्क मिळणार आहे. बाकी बघा मित्रांनो, बाकीचे जे विद्यार्थी त्यांची सिलेक्शन कसं होणार आहे, 9 ते 21 पदांचे आहेत. त्याचा डिटेल त्यांनी सांगितलं आहे की क्वालिफाईंग एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे त्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे. 50 गुण, 20 गुण आणि अनुभवाचे नुसार एका वर्षाकरता 6 गुण, असे जास्तीत जास्त 3 गुण दिले जाणार, असे 100 गुण टोटल करून हे त्यांची सिलेक्शन केलं जाणार आहे. बाकी त्यांनी दिलं आहे की लहान जो आहे, लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे व चलान हे पण भरायचं आहे विद्यार्थ्यांना, जे पाठवायचं आहे त्यांना फॉर्मसोबत. तर बघा मित्रांनो, 1 ते 8 जी पद आहेत त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे मुलाखतीद्वारे. आणि बाकीचे जे दिलं आहे 9 पासून तर बाकी सगळ्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन समोर दिलेले आहे. तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. अशाच व्हिडिओ करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. या PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. धन्यवाद.